पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित असलेले सतीशराव, रुपालीताई, सूरज, मगरेजी, शहराचे अध्यक्ष अभिजित, आपण सर्व पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी, आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। ऐतिहासिक शहर म्हणून गणल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांचा प्रचारार्थ पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा आम्ही मेळावा त्या ठिकाणी घेतला। राज्यात आम्ही युतीमध्ये आहोत। वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती त्या ठिकाणी आहे। संभाजीनगरमध्ये महायुतीतील तिन्ही घटक पक्ष आपापल्या चिन्हावरती वेगवेगळे आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला विकासाचा जाहीरनामा जनतेसमोर ठेवत असतानाच दीर्घकाळ या शहराला पिण्याच्या पाण्याची समस्या जी भेडसावते आहे त्याबद्दल ठळकपणाने आम्ही काम करू अशा वेळीचं अभिवचन या ठिकाणी दिलं आहे। हे देत असतानाच पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई या महानगरपालिकेचा चेहरामोहरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या शहरांच्या मध्ये सत्तेवरती होता, त्याला प्रचंड प्रमाणात विकासाचं पायाभूत जाळं या महानगर क्षेत्रामध्ये आम्ही सर्वांनी मिळून त्यावेळेला उभं केलेलं होतं। त्याची दुरुक्ती छत्रपती संभाजी महाराज नगरामध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वचनबद्ध त्या ठिकाणी आहे। इतरही पायाभूत सुविधांच्यामध्ये शहरांतील अंतर्गत रस्ता, वाहतूक रुंदीकरण, होणारी वाहतुकीची कोंडी, स्वच्छता, कचरा अभियान, इतर शहराला दैनंदिन पद्धतीने भेडसावणारे प्रश्न आहेतच, पण या शहराला सुद्धा पर्यटनाचा एक वेगळा बाजही आणि इतिहासही आहे। त्यामुळे जगभरातले पर्यटक आपल्या शहरामध्ये येत असतात, राज्यातल्या देशातल्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत असतात। अशा वेळेला या पायाभूत सुविधांचं जाळं विणलं गेलं तर मोठ्या प्रमाणावरती पर्यटक या शहरामध्ये येतील आणि आपापच त्याच्यातून एक फार मोठी आर्थिक वृद्धी शहरातल्या रोजगाराच्या निमित्ताने त्या ठिकाणी होऊ शकेल असा जाहीरनाम्यामध्ये आम्ही ठळकपणाने उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे। शहरामध्ये सार्वजनिक शौचालयाचा मुद्दा खूप गंभीर आहे। खरं तर इतक्या मोठ्या शहरामध्ये मराठवाड्याची तसं एक प्रमुख शहर आहे, राजधानी म्हटलं पाहिजे, कारण हे आपलं महसुली विभागाचं केंद्र आहे। त्याच्यामुळे या ठिकाणच्या या शौचालयांची अवस्था ही अत्यंत शोचनीय आहे। त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणावरती लक्ष केंद्रित करणार आहोत। सिडकोचा मालकी हक्क, अतिक्रमण विरोधातली मोहीम अशा अन्य बाबीसह आम्ही शहरवासियांना आश्वासित केलेलं आहे। एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 50 उमेदवार उभे करत असतानाच सर्व धर्मीयांना आणि समाजातील वेगवेगळ्या घटकांना त्यामध्ये प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे। काय अनुभवी आहेत, काय युवक आहेत, युवती आहेत, महिला भगिनी मोठ्या प्रमाणावरती आहेत, या सर्वांच्या माध्यमातून शहरामध्ये एक कालबद्ध विकास करण्याची ठामपणाची पावलं राजकीय इच्छाशक्तीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी करणार आहे। अजितदादांसारखं पॉलिटिकल क्रेडिबिलिटी असलेलं नेतृत्व, पॉलिटिकल क्रेडिबिलिटी म्हणजे मी केवळ राजकीय परिभाषेत म्हणत नाही, तर सत्तेच्या पदावरती असताना त्या त्या विभागांतील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जे जे राजकीय अभिवचन दिली त्यातल्या प्रत्येक कृतीमध्ये उतरवण्यासाठी अजितदादाने निग्रहपूर्वक गेले 25 वर्ष सरकारच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री या नात्याने दीर्घकाळ अर्थनियोजन मंत्री या विभागाचे मंत्री म्हणून सुद्धा सर्वाधिक अर्थसंकल्प त्यांनी मांडलेला असल्यामुळे या सर्वच गोष्टीची जाण त्यांना आहे। राज्य डेफिसिट जाऊ नये आणि त्याचबरोबर ती पायाभूत सुविधांचं जाळं कसं निर्माण करावं याची उत्तम सांगड अर्थसंकल्पाच्या माध्यमातून घालणारं एक नेतृत्व असल्यामुळे या सगळ्या प्रश्नाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चित चालना देईल या विश्वासासह आम्ही या निवडणुकीमध्ये सामोरं जात आहोत। मला विश्वास आहे की चांगल्या पद्धतीने या शहरामध्ये आमची कामगिरी त्या ठिकाणी होईल। आज इथे आल्याच्यानंतर या शहराच्या संदर्भामध्ये पक्ष म्हणून जी भूमिका मांडायची होती ती मी आपल्यासमोर ठेवली। आपण संवाद करावा अशी आपल्याला विनंती आहे। मी असं सांगितलं की 14 ते 19च्या कालावधीमध्ये अनेक वेळेला इथल्या पालकमंत्र्यांनी शब्द दिला, पाप शब्द नाही माझा, आपण कधी परत काढा व्हिडिओ। एक
विधान परिषदेमध्ये धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते होते, मी होतो, सतीश चव्हाण होते. आम्ही अनेक वेळेला या प्रश्नाची मांडणी केली होती. त्याच्यामुळे तो प्रश्न तेव्हापासून सोडवण्याचं वचन दिलेलं होतं, ते पूर्त झालं नाही. माझ्या सांगण्याचा मतितार्थ असा आहे की नकारात्मक पद्धतीने लोकांची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न झाला तो ठळकपणाने मी मांडला, बाकी काय नाही. जे आहे ती वस्तुस्थिती आहे, शहरवासियांनी पाहिले. आपल्याला माहिती आहे ना त्यावेळेला कोण पालकमंत्री, वाय शाला टेक एनीबडी नेम. नाही, आपल्यालाही ज्ञात आहे ना. एक बाब मी थेटपणाने म्हटलं की 14 ते 19 या कालावधीमध्ये अनेक वेळेला सभागृहामध्ये इथल्या शहराच्या पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये घोषणा केल्या गेल्या, इथेही करण्यामध्ये आल्या, पण त्या प्रत्यक्षात कृतीत उतरवलं नाही. आता 19 नंतर अस्थिरता राहिली, सरकारं बदलली, तरीसुद्धा त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये प्रयत्न जरूर झालेत, पण अजून त्याची पूर्तता झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभिवचन देतो की आम्ही त्याची पूर्तता ठराविक कालावधीमध्ये करू. पुण्यामध्ये निलेश घायवळ प्रकरणावरनं जे मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोप केले गेले, त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की आरोप जर सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेल, आणि जर आरोप ज्यांनी केले ते सिद्ध नाही झाले तर त्यांनी राजकारण सोडावं, असं आव्हान त्यांनी दिलं. एक असं आहे की ज्यांच्याबद्दलची भूमिका मांडली जाते त्याला प्रत्येकाला आपलं भूमिका मांडण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे. त्याप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांची भूमिका मांडली असेल, त्या संदर्भामध्ये आमच्याकडून एक भूमिका मांडली गेली, मी नाकारत नाही. शेवटी ज्यावेळेला निवडणुका येतात त्यावेळेला आरोप प्रत्यारोप होत असतात, त्याची पूर्तता होते न होते हा भाग वेगळा असतो. राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. मी कालच मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की राज्यामध्ये आम्ही महायुतीमध्ये असल्यामुळेच आम्ही निवडणुका त्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तिथली राजकीय परिस्थिती लक्षात घेत वेगवेगळे लढतो, पण कटुता वाढणार नाही याची खबरदारी सर्व स्तरावरती घेतली गेली पाहिजे. म्हणूनच परवा माझा उपमुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष दादांजवळ चर्चा झाली, मुख्यमंत्री महोदयांजवळ बोललो, बावनकुळे साहेबांच्याजवळ बोललो. तर माझ्या दृष्टीने तो विषय संपलेला आहे. आता हे 15 तारखेपर्यंत चालू राहील. नाही, ठीक आहे ना. शेवटी मी म्हटलं ना की राजकारणामध्ये अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत असतात, त्याच्याबद्दलचं एकत्रितपणाने बसून आम्ही नंतर निर्णय करू. त्यांच्यासोबत आपण सत्तेत आहोत, ज्यांच्यासोबत तुम्ही सत्तेत आहात त्यांच्यावरच सातत्यानं आरोप होतोय, प्रत्यारोप होतोय, एकीकडे आपण सोबत बसताय, निर्णय एकत्र घेता. आता अजितदादांनी भाजपवर पुण्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरनं टीका केली, त्यांच्या आधिपत्य म्हणाले की भाजपत आमचं एकत्र प्रतिस्पर्धी किंवा शत्रू नाही, एक असं आहे की मी काही स्पष्टीकरण किंवा बाजू मांडत नाही, पण 99 सालापासून राज्यामध्ये अपरिहार्यता निर्माण झाली की युती किंवा आघाडीचं सरकार. 14 वर्ष आम्ही आणि काँग्रेस लोकशाही आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून सत्तेवर होतो. त्यावेळेलाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या वेगळ्या लढल्या गेल्या. 99ला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, त्यावेळेला अत्यंत गलिच्छ शब्दात त्यावेळच्या काँग्रेसच्या नेतृत्वाने शरद पवार साहेबांच्यावरती प्रचंड टीका केली होती. पण निवडणुकीच्या नंतर आम्ही सत्तेत 15 वर्ष एकत्रित राहिलो. 14 ते 19 देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं. त्यावेळेला सुद्धा शिवसेना, भाजप, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणा सगळीकडे एकमेकाच्या विरोधात लढलं. त्यावेळेला सुद्धा याच पद्धतीचे शब्दप्रयोग झालेले आपल्याला आठवत असतील. कल्याणला, मुंबईला काय झालं, पण सत्ता अबाधित त्या ठिकाणी राहिली. 19च्या नंतर सुद्धा आता मधल्या कालावधीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेला सुद्धा तशाच पैसे शब्दप्रयोग केले गेले, पण निवडणुकीच्या निकालाच्या नंतर महायुती अभ्युदय आहे म्हणून सर्वजण एकत्रितपणा आले. एक दुसरा भाग असा की अजितदादांनी बोलत असताना भारतीय जनता पक्ष म्हणून बोलले नाही. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही एनडीएमध्ये आहोत, मोदी साहेबांच्या विकसित राष्ट्र बलशाली कल्पनेला सोबत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही देशभरात काम करतो आहोत. राज्यामध्ये देवेंद्रजींचं नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यात काम करतो आहोत, पण पुण्यामध्ये आम्ही या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये निवडणूक लढतो आहोत असं त्यांनी मांडलं. पुन्हा टीकाटिप्पणी झाली. त्याच्यानंतरच मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बावनकुळे यांच्याशी बोललो. मला असं वाटतं की त्याच्यावरती पडदा पडेल, 16ला निकाल लागेल, 17ला तिरगुळ देऊ एकमेकाला. पण युतीत राहणं ही मग राजकीय अपरिहार्यता आहे असं म्हणावं. युतीत राहणं विचार जुळले नाही तरी राजकीय अपरिहार्यता आहे. आता हा प्रश्न केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता सीमित नाही. उत्तर तुम्ही द्या त्यांना. नाही, मी सांगतो ना,
मला जाणीव आहे त्याची, त्यांनाही आपण प्रश्न विचाराल, मी नाकारत नाही. त्यामुळे हा प्रश्न केवळ राष्ट्रवादी काँग्रेसपुरता सीमित नाही, तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना या 2 पक्षासाठी सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्याचं उत्तर आपापल्या परीने आम्हाला द्यावं लागेल. पण निवडणुकीपूर्वी ज्या वेळेला आम्ही सगळेजण बसलो होतो त्यावेळेला परस्परांच्या विरोधामध्ये स्थानिक पातळीवरच्या परिस्थितीनुसार आपण वेगळे लढतो आहोत, तेव्हा कटुता होणार नाही याची वक्तव्य करावीत असं ठरलं होतं. तरी एका प्रचाराचा वेग वाढला की मग ते आपोआप होत असतं, त्याच्यावरती पडदा पडेल. अजित पवारांनी एक सूचक विधान केलेलं आहे, एकत्र येण्याने साधारण 500 कार्यकर्ते समाधी आहेत एवढं मात्र पाहिलं होतं. त्यामुळे एकत्र येण्याने दादा असं म्हणले पुण्यामध्ये दोन्ही कार्यकर्ते एकत्र आले मग समाधान आहे. हे समाधान महाराष्ट्रात सगळं पाहायला मिळालं. एक असं आहे की दादांचं हे विधान पुणा पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आम्ही एकत्रित येऊन लढतो याच्यासाठी आहे. अनेक वेळेला या प्रश्नाची चर्चा आम्ही घेतलेल्या भूमिकेपासूनच अनेक वेळेला येत गेली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येणार, विलिनीकरण होणार वगैरे वगैरे. आता पुणा पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही एकत्रित निवडणूक लढतो आहोत. एक भाग स्वाभाविकपणाने खालचे कार्यकर्ते जे असतात, दीर्घकाळ आम्ही एकत्रितपणाने काम केलं 99पासून. 23ला आम्ही वेगळा निर्णय घेतला. त्याच्यामुळे इतरांच्या जेवढी कटुता निर्माण झाली तेवढी तेवढी नाही झाली. निवडणूक सोबत लढताना थोडंसं समाधानाची भूमिका येणं हा भाग राहू शकतो, पण याचा अर्थ उद्याच्या भवितव्यामध्ये काय घडेल असं लगेच अनमार्थ काढणं योग्य नाही. काळाच्या उदरात काय दडलेलं असेल ते आपोआप बाहेर नंतर येईल, पण आज तरी तशापैकी कुठली चर्चा माझ्या स्तरावरती किंवा राज्य पातळीवरती कुठे त्या ठिकाणी नाही. हे फक्त वक्तव्य मर्यादित पकडावं सगळं. पण त्यांनी भाष्य केले ते तिथेच केलं आहे. ते राज्यात अनेक ठिकाणी प्रचाराला गेलेत, पण अनेक इतर ठिकाणी त्यांनी हे वाक्य उच्चारल्याचं मी ऐकलेलं नाही. बोलू शकतात ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, पण इतर ठिकाणी प्रचाराला जाऊन ते बोलले तसं दिसत नाही. तिथे युतीने लढतो सोबत, वस्तुस्थिती ती खरी आहे. चिंचवडमधलं जे वक्तव्य आहे हे सगळ्या महाराष्ट्रातल्या एनसीपीच्या दोन्ही गटाला उभारी देणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये असं वाटतं सध्या तरी चित्र दिसतंय. निवडणुकीमध्ये यश प्राप्त करताना उभारी देणारी वक्तव्य करावीच लागत असतात. तुमचं विलिनीकरणाला पाठिंबा आहे का? तुमचं विलिनीकरणाच्या अनुषंगाने काही स्वतंत्र मत आहे? नाही, माझं स्वतंत्र मत नाही. आज आम्ही सामूहिक निर्णयाच्या माध्यमातून एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मी वारंवार म्हटलं की 14पासून भारतीय जनता पक्षाबरोबर युती करण्याचा निर्णयाची चर्चा अनेक वेळ पक्षामध्ये झाली होती. आपल्याला आठवत असेल की 14चे निकाल ज्यावेळेला लागले त्यावेळेला पवारसाहेबांच्या निवासस्थानी आदरणीय पवारसाहेब होते, प्रफुल्ल पटेल होते, सुनील तटकरे होता, प्रदेशाध्यक्ष म्हणून अजितदादा होते, भुजबळ साहेब होते. त्यावेळेला आम्ही बाहेर येऊन घोषणा केली, मी आणि प्रफुल्लबाईंनी, की आम्ही बाहेरून पाठिंबा देतो आहोत. म्हणजे 14पासून हे सुरू होतं. 14ला झालं, नंतर मग 17ला मी प्रदेशाध्यक्ष असताना जवळपास मंत्रिमंडळाची शपथ होण्याच्या आसपास आम्ही पोचलो, पण काही कारणामुळे नाही झालं. 19ला सुद्धा चर्चा झाली. 22ला सुद्धा एकनाथरावांनी भूमिका घेतल्यावर पक्षाच्या सर्व आमदारांनी साहेबांना पत्र दिलं. त्यावेळेला 3 जणांची कमिटी नेमली गेली. त्यावेळेला सुद्धा तिथपर्यंत पोचलो आणि परत आम्ही माघारी आलो. 23ला आम्ही निर्णय कॉन्शियसली घेतला. आज मी पुन्हा एकदा सांगतो आपल्यामार्फत, एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय आमचा अधोरेखित आहे. पुढची वाटचाल आमची एनडीएबरोबर आहे. आता हा विचार आणि मग विलिनीकरण ह्या 2 गोष्टी एकमेकाशी पूरक झाल्या तर जर तो प्रश्न तो तेव्हा येईल. तर माझा विरोध असण्याचं काही कारण नाही. कारण ऐकून घ्या, माझा व्यक्तिगत विरोध राहू शकत नाही, कारण आम्ही सामूहिक लिडरशिपमध्ये निर्णय घेतो. आमची पक्षांतर्गत डेमोक्रेसी आहे. प्रत्येक निर्णय आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून घेत असतो. कोर ग्रुप आहे. त्याच्यामुळे तशापैकी चर्चा ज्या वेळेला होईल त्याला आम्ही जरूर त्या विषयाची चर्चा करू, पण एनडीएमधला आमचा सहभाग हा कायम आहे. पवार साहेबांनी एनडीएमध्ये यायला हवं असं तुम्हाला सुचवायचं आहे? कसं आहे, राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात गेली 6 दशकं आदरणीय पवार साहेबांनी आपलं कर्तृत्व, आपल्या राजकीय क्षेत्रातला प्रगत अनुभव केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एका उत्तुंग शिखरावरती नेला आहे. त्यामुळे साहेबांनी अशी भूमिका घ्यावी असं म्हणण्याइतपत मी मोठा नाही, मी छोटा कार्यकर्ता. ऐका एक मिनिट. पण एखादा ज्या वेळेला राजकीय विचार येतो, जसं मी काल सांगितलं, आज लोकसत्तेमध्ये आलं, 99 साली आम्ही काँग्रेसच्यापासून फारकत घेतली. त्यावेळेला देशात वाजपेयी साहेबांचं सरकार प्रस्थापित झालं. आमच्यासमोर दोन्ही त्यावेळेला विचार होते, दोन्ही ठिकाणावरनं हे होतं, पण आम्ही लोकशाही आघाडीचं सरकार केलं. विलासरावांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं, तर 8 पक्षाचं सरकार आलं. पण त्यावेळेला केंद्रामध्ये आम्ही त्यावेळेला सहभागी होऊ शकलो असतो, राज्यामध्ये आम्ही सहभागी झालो असतो शिवसेना भाजपच्या संख्याबळानुसार.
पण तो निर्णय त्यावेळेला कॉन्शियसली आदरणीय पवारसाहेबांनी घेतला गेला नाही, ज्या विचाराच्या माध्यमातून घेतला गेला नाही तो विचार मग मधल्या कालावधीमध्ये साहेबांनी राजीनामा देण्याचं घोषित केलं होतं. त्याची कारणमीमांसा म्हणूनच साहेब देशाचे नेते आहेत म्हणून साहेबांनी कुठली राजकीय भूमिका घ्यावी एवढं सांगण्याइतपत मी अजिबात त्या स्टेजवरती पोचलेला नाही आणि मला माझ्या स्वतःच्या मर्यादेची जाणीव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मी पुन्हा अधोरेखित करतो, एनडीए बरोबर सोबतचा कायम राहण्याची आहे. पण इलेक्शन संपल्यानंतर ही जी चर्चा चालू आहे की इलेक्शन संपल्यानंतर सुप्रियाताई केंद्रात मंत्री, रोहित पवार राज्यात मंत्री, ही जी चर्चा चालू आहे, आता चर्चा त्याचं सूत्र काय आहे तुम्हालाच माहिती आहे. ते एकदा सूत्राची माझी भेट घालून द्या म्हणजे मग मी पण समजून घेईन त्या सूत्राकडून हे नेमकं चर्चेत. हे तुमच्या सोबत सत्तेत असलेले संजय शिरसाट म्हणाले की शरद पवार हे एनडीएत जातील. आता संजय शिरसाटांनी का विधान करावं हे मी त्याच्याबद्दल अनभिज्ञ आहे. राऊत असं म्हणाले की एनडीएमध्ये ते जाणार. एक मिनिट. पूर्ण करू दे ना, स्टेटमेंट पूर्ण करू दे. संजय शिरसाटांची अनेक विधानं मी पाहिली, ती अनेक वेळेला व्यवस्थित असतात पण कधी कधी घसरतात. कधी कधी मी अनेक वेळेला म्हणत कधी कधी त्याच्यात हे धोतक दिसते. कारण त्यांनी पवार साहेब एनडीएमध्ये जाणार असं म्हणण्याचं धाडस करण्याचं कारण काय? हू इझी फॉर दॅट? हाऊ कॅन बी पॉझिटिव्ह टेक इट? हाऊ वी कॅन? पवार साहेब मी सांगितलं ना, ड्यू रिस्पेक्ट, कारण आम्ही वेगळी भूमिका घेतली त्यामुळे आम्ही टीकेला सामोरं गेलो, जाते आहोत. पण कारण आम्हाला साहेबांनी घडवलं पण आम्ही एक भूमिका निर्धाराने घेतली ना, आम्ही एकत्रितपणाने बसून निर्णय घेतला ना आम्ही. त्याच्यामुळे आम्ही लोकसभा वेगळे लढलो, विधानसभा वेगळे लढलो, आम्हाला विधानसभेत जनतेने यश दिलं, सरकारमध्ये आम्ही त्या ठिकाणी आहोत. हा भाग झाला. आता एखाद्या पक्षाच्या एखाद्या मंत्र्यांनी पवारसाहेबांसारख्या लोकोत्तर नेतृत्व इंडियामध्ये जाणार असं बोलणं हे मला स्वतःला वाटतं की उचित नाही. शेवटी प्रत्येकाला लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार आहेच आणि शिरसाट एकदम फुल स्पीडमध्ये असतात, त्याच्यामध्ये कदाचित त्यांचं विधान असेल. सर, हे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये हे सगळं जी काही रचना आहे ती मूळात होती असं म्हणतात. विरोधकाची स्पेस घ्यायची राष्ट्रवादीला म्हणून हे सगळं चाललंय असं जे चाललं म्हणतात. तुमचं काय म्हणणं आहे? एक असं की एक तर या 9 वर्षांनी निवडणुका होत आहेत. खरं बघितलं तर अजून 1 वर्षांनी सेकंड टर्म संपली असते. म्हणजे 16ला निवडणुका झाल्या, 21ला संपल्या असत्या, 17ला 22, 22 ते 5 27, आता 26 आलं. म्हणजे ऑलमोस्ट सेकंड टर्मची 4 वर्षे पण गेली. स्वाभाविकपणाने कार्यकर्त्यांची एक मधली फळी थांबली. त्याच्यात काही सरकार जबाबदार होतं असं नाही. आरक्षणाचे मुद्दे होते, करोना होता, सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय होते, त्याच्यामुळे ते थांबलं आणि ते काय चुकीचं होतं असं मी म्हणत नाही, पण न्यायालयीन प्रक्रियेमुळे थांबलं. आता आम्ही सगळेजण तिन्ही सत्तेवरती आहोत. कार्यकर्त्यांची संख्या मोठी वाढलेली आहे. वेगवेगळे महाविकास आघाडीतील अनेक पक्षाचे सहकारी कोण भाजपमध्ये गेले, कोण शिवसेनेमध्ये गेले, कोण राष्ट्रमध्ये आले, उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच मग स्वतंत्रपणा करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला. स्पेस घेण्याचा प्रयत्न नाही हा, पण आमची स्पेस आम्ही निर्माण केलेलीच आहे. आता आम्ही स्पेस निर्माण करण्यासाठी लढतो असं नका कृपा करून समजू, पण आम्ही पण हे नव्हती ना, म्हणजे संभाजीनगरमध्ये घड्याळ पदवीधरच्या मतदारसंघात दिलायचं आम्हाला, नंतर नव्हतंच. तर आता चालणार नाही? चालणार नाही? चालेल की नाही माहित नाही, ते ठरवलं. 4 वेळा चाललं. आता जर एक दिसायचं आता नव्यानं दिसतंय हा, हे बघ. असं म्हणतोय. Yes. त्याच्या अर्थाने तुम्ही स्पेस घेतच आहे की नाही, कसं म्हणताय? स्पेस नाही असं कसं म्हणताय? नाही, मी असं म्हटलं की स्पेस आम्ही निर्माण राज्यात केली. राज्यात स्पेस आम्ही तयार केलेलीच आहे. 41 जागा 59 पैकी निवडून आणून आम्ही स्पेस तयार केलेलीच आहे. आमचं अस्तित्व आम्ही निर्माण केले. आपण म्हणतात ते खरं आहे की संभाजीनगरमध्ये एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना सुद्धा घड्याळाच्या चिन्हाला या ठिकाणी यश मिळालं नाही, वस्तुस्थिती मान्य करतो. त्यामुळे या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये आपण आश्वासक चेहरा घेऊन शहरापुढे जावं पक्षाने ठरवलं. आय ॲग्री. मुंबईमध्ये 2 भावांची मुलाखत या ठिकाणी झाली आणि त्यांनी असं म्हटलंय की मुंबई आणि मराठीचं डेथ वॉरंट या ठिकाणी निघालं. एक असं आहे की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करत असताना मराठी भाषिक म्हणून, महाराष्ट्र म्हणून एक अस्मिता म्हणून शिवसेनेची स्थापना केली. त्यामुळे मुंबईमध्ये सुरुवातीचे अनेक वर्ष त्याच भूमिकेतून स्वर्गीय बाळासाहेबांनी
पक्ष मुंबईतही खूप वाढला, ठाणा उपनगरातही वाढला आणि मग संभाजीनगरमध्ये सुद्धा मराठवाड्यात शिवसेना मोठ्या प्रमाणावरती वाढली. त्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती बाळासाहेब आणि प्रमोद महाजन साहेबांनी एक युती केली. त्यामुळे संबंध महाराष्ट्रामध्ये ह्या युतीचं जाळं मोठ्या प्रमाणावरती वाढलं गेलं, ते नाकारता येत नाही. आज उद्धवजी असतील, राजसाहेब असतील, ते सुद्धा अनेक वर्षाच्या कालावधीमध्ये एकत्रित आलेत. त्यामुळे स्वाभाविकपणाने त्यांना त्यांची भूमिका राजकीयदृष्ट्या अधिक मुंबईमध्ये रुजवायची असेल तर ते त्यांच्या राजकीयदृष्ट्या जे सोयीचं असेल ते बोलत राहतील. त्यात राज ठाकरे असं थेट म्हणाले की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे. पहिलेही तो होता आणि गुजरातचं तेच आता रिपीट होतं. कसं आहे की मला आठवतं 85 साली दादांचं सरकार आलं, त्यावेळेला सुद्धा दादांच्याकडून एक वाक्य गेलं होतं वसंतदादांनी. त्यावेळेला तर काय राज्यातही काँग्रेसचं सरकार होतं, देशातही काँग्रेस सरकार होतं. मी त्यावेळेला नुकताच विधानसभेला पराभूत झालो होतो 1200 मताने. मी 40 वर्षापूर्वीचा इतिहास सांगते, पण मला आठवते कारण मी एक सक्रिय कार्यकर्ता. त्यामुळे या मुद्द्याच्या बाबतीमध्ये नेहमीच राजकीय बोललं गेलं. आता ही जी भूमिका मांडली जाते ही निवडणुकीच्या राजकारणामध्ये ठळकपणाने मांडणं विरोधी पक्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी मांडत असतो. यापेक्षा वेगळं त्याच्यात आहे असं मी मानत नाही. मुंबई महाराष्ट्राची आहे आणि मुंबई महाराष्ट्राचीच राहील. या मुलाखतीत असंही म्हणाले की ड्रग्स आणि पैशाचा राजकारणातला वापर याचा संबंध तपासला पाहिजे, सत्ताधाऱ्यांकडे बोल दाखवून दिला. आता विरोधकांकडे अशापैकी आरोप करण्याखेरीज काही शिल्लक नसेल राहिलं तर मग आता दुसरं काय अपेक्षा त्यांच्याकडनं घेऊ शकतो. कारण ठळकपणाने विकासाचे मुद्दे, पायाभूत सुविधा, आणखीन काय असे मुद्दे मांडण्याची ज्यावेळेला स्थिती संपते त्यावेळेला मग यापैकी आरोप करणं हाच एक विरोधकांच्या हाती काम राहतात. बघा, लोकसभेला 31 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या, त्यावेळेला तेच EVM मशीन होतं, कधी काय बोलले नाही. पण विधानसभेला त्याच EVM मशीनने आम्हाला यशस्वी केलं. लगेच EVM मशीन, बरं मतदारांची यादी तीच होती, 2-5% वाढतेच. मधल्या कालावधीमध्ये नवीन मतदार नोंदले जातात, पण ते तयार केलं. त्याच्यामुळे विरोधकांच्याकडे ज्या वेळेला जनतेचं पाठबळ उरत नाही अशापैकी आरोप करणं त्यांचं काम आहे. आणि ते दोघे आता एकत्रित आल्यावर अस्तित्वाची धडपड चालूच राहणार. सर, 10% सदस्य असलेल्या पक्षांच्या प्रतोदांना मंत्रिपदाचा दर्जा दिला जातो आणि विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप केला जातो सरकारचा. हे कसं आहे की यापूर्वीसुद्धा मुख्य प्रतोदांना दर्जा देण्यात आलेला होता. दुसरा भाग असा की विरोधी पक्षनेते घटनेमध्ये एक विशिष्ट तरतूद आहे की किती संख्याबळ विरोधकांकडे असलं पाहिजे. आणि ते असल्याच्या नंतर आज आपण जर काय पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 3 महाविकास आघाडीचे 3 घटक पक्ष आहेत. एक शिवसेना आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आहे आणि आदरणीय पवारसाहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. यांचं संख्याबळ प्रत्येकाचं 30च्या आसपास नाही, प्रत्येकाचं. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याचा निर्णय घेतला गेला नाही असं सभागृहात वारंवार मुख्यमंत्री महोदय म्हणालेत आणि सभा अध्यक्षांनी ती भूमिका मांडली. आणि त्याच्यामुळे तो विषय त्या ठिकाणी प्रलंबित राहिला. पण मुख्य प्रतोद आणि प्रतोद यांना दर्जा देणं हे यापूर्वी घडले, ते फक्त सरकारने दिलं. याच्यामुळे विरोधकांची कोंडी कशी होईल? कारण मुख्य व्हीप हा कशासाठी असतो तर पक्षाची भूमिका सभागृहामध्ये ज्या वेळेला येईल, मतदानाची वेळ येईल, इतर काय बाबी असतात, पक्षाच्या भूमिकेच्या बाबतीमध्ये असेल त्यावेळेला व्हीपची जी गरज असते ती अँटी डिफेक्शन कायदा आल्यापासून ती अधिक अधोरेखित झाली. पूर्वी चीफ व्हीप हा विषय नव्हता. पूर्वी सभागृह नेता म्हणजे मुख्यमंत्री राहायचे, वरच्या सभागृहाचे नेते राहायचे. प्रतोद हा विषय फक्त विधानमंडळ चिटणीस किंवा असे राहायचे. पण पक्षांतर विरोधी कायदा राजीव गांधीच्या नेतृत्वाखाली आणला गेला त्यावेळेला व्हीपची आवश्यकता वाटली. मग संसदेमध्ये असेल, विधानमंडळामध्ये असेल, जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल, तिथं व्हीप तर करावंच लागतो. आता व्हीपची कशी गरज पक्ष कुठला व्हीप तर कशाला माणसं किती जातात, माणसं किती राहिलं. तुम्ही व्हीपचं महत्व सांगता आम्हाला, पण पक्ष त्यांनी जोडला म्हणून मी सांगितलं, बाकी ना. एकनाथ शिंदे आणि संजय राऊत एका हिंदी चॅनलच्या मुलाखतीदरम्यान दोघांची भेट झाली. रोज एकमेकांवर टीका करतात, एकमेकांच्या तब्येतीची विचारपूस देखील करण्यात आली. दोघं एका ठिकाणी. हे चांगलं नाही, महाराष्ट्राची संस्कृती आहे. एकतर संजय राऊत साहेबांच्या काही भूमिकेबद्दल आमच्या मनात एक वेगळी भूमिका जरूर त्या ठिकाणी आहे. पण त्यांची अलीकडच्या कालावधीमध्ये झालेलं ऑपरेशन, त्यांच्यावरती होत असलेले उपचार
हे लक्षामध्ये घेता त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणं महाराष्ट्राच्या दृष्टीतून योग्य आहे. शेवटी ते ज्येष्ठ पत्रकार आहेत. संजय राऊत हे राज्यसभेचे खासदारही आहे, पण शेवटी एक माणूस म्हणून आपले प्रत्येकाचे संबंध आहेत. आता त्या दिवशी मला एका लग्नात त्यांची माझी भेट झाली, माझी खूप दिवसांनी भेट झाली, आम्ही खूप चांगलं बोललो. पण इतर वेळेला ते त्यांची भूमिका जेवढा राष्ट्रवादीला बोलायचं तेवढं बोलत राहतात. आम्ही ज्या वेळेला बोलायचं होतो आताही बोललो, पण याचा अर्थ काय व्यक्तिगत भेट झाल्याच्या नंतर संबंध दुरावतात अशातला काय भाग नाही. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.